अमृता, मी विचारते तुला, हा काय प्रकार आहे? तुला माहितीये ना आपल्या घरात गाणं चालत नाही. मग तुला चांगलंच ठाऊक आहे गाण्यामुळे आपल्या घरात काय झालंय ते. पण तरी सुद्धा हे सगळं का केलीस? अशी फसवणूक माझी का? आई, फसवणूक नाही केली मी. ओवी खूप हट्ट करत होती म्हणून तिला घेऊन गेले ती. लहान मुलांचे कोणते आणि किती हट्ट पुरवायचे हे तुला माहित नाही? मोठी आहेस ना तू. पण आई, मी काय म्हणते, तिचा हट्ट महत्वाचा होता की तुमचा यांच्यावरचा असलेला विश्वास? किती चुकीचा वागला तो अमृताताई तुम्ही. नाही आई, नाही, हे हे असं चालणार नाही. तुम्ही यांना काही ना काही शिक्षा केलीच पाहिजे. यांची हिंमत कशी झाली अहो या घराचे नियम मोडण्याची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा विश्वास मोडण्याची. हा, यांना काही ती शिक्षा झालीच पाहिजे आई, झालीच पाहिजे. मला यांचं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही. जी शिक्षा द्यायची तू दे. आई, मी देणार आहे शिक्षा तुम्हाला. खूप मज्जा येणार आहे मला, खूप जास्त मज्जा. डोंट वरी, मी एकदम मस्त 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 शिक्षांचे ऑप्शन्स काढे तुमच्यासाठी आणि मग तुम्ही त्यातली एक चूज करा. ओके? अबीरराव, आता खऱ्या अर्थाने कागदोपत्री तुम्ही आपल्या गुरुकुलाचे मालक झालात. या साम्राज्याचे खरे राजे होणार बरं का तुम्ही. थँक्स आजोबा. आता बघाच हे गुरुकुल मी कसं चालवतो ते. अख्ख्या पुण्यात आपलं गुरुकुल भारीच असणार म्हणतो मी. मोठा मालक झालास म्हणून हवेत नको उडूस. अभ्यास करा आधी. अगा, हे मी मोठा झाल्यानंतरच बोलतोय की ग. कळलं, चला आता. आई आई आई. हो, ते एक गोष्ट सांगायची राहूनच गेली बघा तुला. अगा, आज तो सुपर हिरो भेटला असतो बघा मला. सुपर हिरो कोण रे? अगा, असं काय करतेस? तो त्या दिवशी बेळगावात त्या रतनला जाम चोपला होता बघा, तो सुपर हिरो म्हणतो मी. त्यानंच माझी मदत केली की. अच्छा, अरे मग माझी भेट घालून द्यायची ना. मलाही आभार मानायचे होते त्यांचे. अगा आई, तू तेव्हा नव्हतीस ना, तू आत कचेरीत होतीस. तू जर तिथे असतीस तर तुमच्या दोघांची भेट घालून दिली असती मी. खूप भारी असतात बघ ते. कोण होता रे तो माणूस? नाही, त्याचं एवढं कौतुक करतोय. नाही तू उगाच कोणाला सुपर हिरो वगैरे म्हणणार नाहीस, माहितीये मला. आजोबा, ते ओवीचे बाबा असतात बघा. अच्छा, ओवीचे बाबा म्हणजे ते गोड गाणं गाणाऱ्या मुलीचे बाबा का? अशा माणसाला भेटायलाच हवं ज्याच्या मुलीच्या गळ्यात साक्षात सरस्वती बसते. अजिबात नाही बाबा, उलट त्यांना न भेटलेलं बरं आहे. काय असं काय म्हणतेस? कारण ओवीच्या बाबांचा त्याच्या गाण्याला नकार आहे. काय सांगते? असा कसा बाप? त्या मुलीच्या गळ्यात साक्षात सरस्वती बसते. हा, तिचं गाणं आवडत नाही बापाला? कमालच झाली. तिचं गाणं म्हणजे देवाने तिला दिलेली देणगी आहे, त्याची कदर करायला हवी नाही का? असू द्या, प्रत्येकाचे विचार असतात, आपण नाही मध्ये पडू शकत. हो, पण मला एवढंच कळतंय की आपण ओवीच्या गाण्याचं सोनं करायला हवं. हे आहेच म्हणा. बरं चला, आपलं काम झालेलं आहे, आपण आता जाऊया. आणि कसं आहे ना, नवीन मालकाकडनं पार्टी घ्यायची की आपल्याला. हो, हाऊ हाऊ. चल की रे वांग्या. मोनिका ऐक ना प्लीज, तुला जी काय शिक्षा द्यायची ना ती मला दे. हे बघ, ह्या सगळ्यात ओवीची काहीच चूक नाही आहे, प्लीज. असं कसं हा, खोटं बोलून दोघी गेलात ना बाहेर. सगळ्यांना मूर्खात काढलं दोघींनी एकत्र मिळून ना. क्लासेससाठी दोघी एकत्र जात होता, दोघींनी एकत्र चूक केली म्हणजे दोघींना एकत्र शिक्षा मिळणार. अँड डोंट वरी, मी तुम्हाला इतकी मस्त शिक्षा देईन की त्या शिक्षेनंतर तुम्ही गाणं हा वर्ड सुद्धा काढणार नाही तुमच्या तोंडातून. हा, मग काय शिक्षा द्यावी परे? शिक्षा सुचली. तुम्हाला दोघींना आठवडाभर एकदम उपाशी ठेवू का? हा,
नको? दुसरी शिक्षा बघते. हा हा, आपली स्टोर रूम आहे ना, त्याच्यात खूप अंधार असतो. त्या अंधाऱ्या रूम मध्ये तुम्हाला दोघींना कोंडून ठेवू का? अंधारात. नको? घाबरत नाहीये? अजून काय शिक्षा देता येईल? एकदम भारी शिक्षा सुचली. एकदम मस्त, एकदम मस्त. ओवी, तुझे हे दोन्ही हात लाल भडक होईपर्यंत तुला मारू? फटकेत येऊ? मोनिका ऐक ना, लहान आहे अगं ती. तुला जी काय शिक्षा द्यायची ती मला दे प्लीज. मी तुला म्हणाले ना. अजून नाही चालणार ना अमृताताई. बरं असो, आपण एक काम करूया. ज्या गुरुकुल मध्ये ओवीचं म्युझिक स्कूलचं ऍडमिशन घेतलंस ते कॅन्सल करून टाकूया. सिंगिंग कॅन्सल. काय थोबाड पाडून बसल्या दोघी? हा, एवढे चांगले चांगले ऑप्शन दिलेत मी पनिशमेंटचे, एक पण नाही आवडली. तर असू दे, एखादी साधी शिक्षा देते. बाहेर भटकायला खूप आवडतं ना? मग आजचा उरलेला दिवस आणि पूर्ण रात्र या घराच्या बाहेर काढायच्या. अजिबात घराचा उंबरा ओलांडायचा नाही. खूप हौस आहे ना खोटं बोलून, घरातल्यांना मूर्खात काढून, स्वतःचे सिक्रेट्स ठेवून बाहेर हिंडायची. आता बाहेर राहा. मोनिका, रात्रभर कसं शक्य आहे मोनिका? तू शक्य करायचं होतं अमृताताई, शक्य करा तुम्ही. हा, आणि जेव्हा हिचा लाडका बाबा घरी येईल तेव्हा तो विचारेल की तुम्ही दोघी अशा घराबाहेर का उभ्या? तेव्हा जर चुकून सुद्धा ही शिक्षा मी दिलीये असं त्याला सांगितलं तर मी त्याचं काय करेन हे तुम्हाला दोघींना चांगलंच माहिती आहे ना. त्यामुळे अक्कल नसलेली अमृता, तेवढ्या एका गोष्टीसाठी अक्कल लाव. हा, थोडीशी. सारंगला कसं मॅनेज करायचं, काय सांगायचं ते तू बघायचंस. आणि आता उंबऱ्याच्या बाहेर चला, निघा बाहेर, निघा निघा. चाल